प्रकल्पातून गॅसची वायू गळती, 70 कबुतरं आणि 40 माकडांचा मृत्यू, प्राणी मित्रांमध्ये संताप। रसायनी येथील इस्रो या प्रकल्पातून बुधवारी रात्रीच्या सुमारास नायट्रिक ऍसिड पासून निर्माण झालेल्या गॅसची वायू गळती झाल्याने 40 पेक्षा जास्त माकडे आणि 70हून अधिक कबुतर मृत्युमुखी पडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास मृत्युमुखी पडलेल्या कबुतर आणि माकडांवर इस्रो कंपनीच्या आवारातच जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून पुण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रसायनी येथील इस्रो या इंधन निर्मितीच्या कारखान्यात वायू गळती झाली। या वायू गळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशु आणि पक्ष्यांना फटका बसला। तसेच या वायू गळतीचा परिणाम कंपनीतल्या 2 सुरक्षा रक्षकांवर झाल्याचेही समजते। दिवसा आम्ही साईडवर गेल्यावर सगळी माकडे मेलेली दिसली आम्हाला। माकड्या व्यतिरिक्त पक्षी पण होते, कबूतर वगैरे, पारवा वगैरे भरपूर जेसीबी खोदताना बघितलं, त्या टाकले, एवढंच बघितलं। इस्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही थांगपत्ता न लागू देता मृत्युमुखी पडलेल्या प्राणी आणि पक्ष्यांची विल्हेवाट लावली होती। या घटनेने प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त होत असून पत्रकारांनी या विषयाला वाचा फोडली। यावेळी वन खात्याचे आरएफओ सोनावणे यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। तसेच रसायनाच्या जवळपास कर्नाळ अभयारण्य असल्यानं या वायू गळतीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप प्राणी मित्रांकडून करण्यात येतोय। कंपनीमध्ये परवाच्या दिवशी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्राणी पक्षी मेलेले आहेत असं आज आम्हाला कळालं। कंपनीने मोठ्या चातुर्याने तो प्रकार दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये एमपीसीबी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं त्यांना सहभागी आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। कारण का आत्तासुद्धा त्यांची कारवाई जी चालू आहे ती बंद दरवाजाआड चालू आहे आणि ती कारवाई सर्व आता तो आम्ही तसा अर्जसुद्धा CCFला देत आहोत, DCFला देत आहोत अलिबागच्या, की त्यांनी जी काय पंचनामा करायचा आहे तो आमच्या समक्ष असावा आणि त्या पंचनाम्यावर आमच्या सह्या असावा असं आम्ही लेखी अर्ज त्यांना देत आहोत। कारण का हा जो प्रकार त्यांनी चालवलेला आहे हा खरोखर खूप संशयास्पद आणि अत्यंत घृणास्पद आहे। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।